जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बालमनात भक्तीचे बीज संत अल्फोन्सो स्कूल हेरले येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी। संत अल्फोन्सो इंग्लिश मीडियम स्कूल हेरले येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय आणि संस्कारपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शाळेतील बालचमूंनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आकर्षक बालदिंडी काढत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता। टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका हातात घेत ज्ञानोबा, तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषांनी संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि सांस्कृतिक सादरीकरणातून आषाढी वारीचे महत्त्व प्रभावीपणे उलगडून दाखवले। या विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, समता, सेवा आणि संस्कार याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। भारतीय संस्कृतीची ओळख आणि संस्कार मूल्य बालवयातच रुजावीत या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर जोजो, फादर जोबिन, समन्वयक कोऑर्डिनेटर श्रुती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख विनीत सर, जिदिन सर, संदीप पाटील सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इयत्ता नर्सरीचे हेमा मॅडम, LKGच्या अपूर्वा मॅडम, UKGच्या पूनम मॅडम तसेच इयत्ता पहिलीच्या अलका मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची संस्मरणीय केला। बालमनात भक्तीचे बीज रुजवत संत अल्फोन्सो स्कूलने आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली। बालदिंडी, अभंग आणि नामस्मरणातून वारकरी परंपरेचा संस्कारमय वारसा जपण्याचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांनी दिला। न्यूज चॅनल नेटवर्क सह आषाढी एकादशी, one of the most important festival of Maharashtra. Ashadhi Ekadashi is celebrated in Hindu month of Ashad. On this sacred day, people worship Lord Vishnu and Lord Vittala with great devotion. Thousands of devotees walk for many days to Pandharpur in a holy pilgrimage called a Wari, singing devotional songs and chanting the name of the Lord. There is a beautiful story behind this day. Long ago, there was a kind and just king named Mandata. He cared deeply for his people. One year, his kingdom faced a terrible drought. There was no rain. The rivers dried up. The crops, fields, and everyone suffered. The worried king prayed to God for help. A wise man named Angirasa advised the king and the people to observe Ashadhi Ekadashi with sincere prayers and faith. They followed his advice with devotion. Soon the rain returned. The fields became green again, and the kingdom was filled with happiness and hope. Ashadhi Ekadashi reminds us to have faith in God, help one another, respect nature, and always remain hopeful during difficult times. Thank you and have a wonderful day. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।